नाही, मी जास्त वेळ नाही बोलणार. मला फक्त एवढंच एक आठवण शेअर करायची होती. मी या नाटकाचं वाचन ऐकलं होतं. नीरज शिरवईकर, लेखक दिग्दर्शक, तेव्हा साहिलचं काम मला विचारलं होतं मंगेश दादा आणि लीनाने. सो पहिलं रीडिंग मी ऐकलं होतं आणि मला खूप आवडलं होतं नाटक. आणि फक्त तेव्हा काहीतरी सिरियल चालू होती, माझी मुलगी लहान होती, त्यामुळे तारखा काहीतरी मॅनेज नाही झाला आणि ते राहिलं. पण रोहन, आउटस्टँडिंग काम केलंस तू, म्हणजे ना आउटस्टँडिंग. म्हणजे मला खरंच, मी मगाशी पण बोललो की तुझं आत्तापर्यंत सर्वात छान काम मला बघायला मिळालं. मी तिचं काम बऱ्याचदा बघितलेलं आहे, ती चांगलीच ॲक्ट्रेस आहे. पण मंगेश दादा आणि लीनाताईचा मी फॅन आहे आधीपासून. आम्ही एकत्र काम पण केलंय, एकत्र नाटक पण केलंय. इथे सगळेजण जे म्हणतायत ना की मी सुद्धा मिस केलं. मी वाचनानंतर 300 प्रयोग बघितला. मी सुद्धा नाटक बघितलेलं नव्हतं आधी. पण हर्षदाताई म्हणाली, संजय दादा म्हणाला, सॉरी 299 प्रयोग मिस केले. मला नाही वाटत. हा पहिलाच प्रयोग असल्यासारखी एनर्जी आहे या माणसांची यार. मी नाही मिस केला पहिला प्रयोग. 300व्या प्रयोगाला मेकॅनिकल न होता एवढा फ्रेशनेस त्या प्रयोगात आणणं, हे खूप मोठं नट असण्याचं. आणि मंगेश दादा, तुला माहिती आहे, ते बिन बॅग असेल नाही तर काहीही करू शकतो हा माणूस. आणि अत्यंत इनोसंटली, अत्यंत हा इनोसन्स तो कसा काय आणतात आणि काय त्या दोघांचं जे काय आहे हे मला माहिती आहे. त्यांच्यातली काय केमिस्ट्री आहे ती या नाटकात पण तेवढीच वर्क होते. सो हा जो फ्रेशनेस आहे ना, तो तुमच्या चौघांचं खरंच क्रेडिट आहे. आणि खरंच नीरजला पण मी आज मिस करतोय, सगळे करतात, कारण त्याचं खूप मोठं क्रेडिट आहे. शेवटी लेखक दिग्दर्शक आहे. सो ऑल द बेस्ट. 300 काय 3000 प्रयोग झाले तरी हा फ्रेशनेस राहील, मला गॅरंटी आहे. थँक्यू.